डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये, काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीतजी आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशा प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली दादा. त्यांनी जे नियोजन साहेब यायला लागले, नियोजन विभागाने जे 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते. मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे. 2 वर्षाच्या नाही, 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत. कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला. परंतु सीएम साहेब 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा. नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली. मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी. कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केलाय. आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं. मग ते गोंधळ बंद झाला, पण तो गोंधळ तिथपर्यंत होता. 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत. व्हाईस सॅम्पल जो आहे तो आज तपासणीला घेतला जाणार आहे. न्यायालयीन कोठडी झाली सुदर्शन गुन्हेला आणि त्याचा व्हाईस सॅम्पल देखील आता घेतला जाणार आहे. आता न्यायालयीन कोठडीची मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही. आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं. आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे, चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे. आमदार सुरेश धस बोलत होते. बोगस बिलांसंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे. तसंच महादेव मुंडेंचे मारेकरी सापडले पाहिजेत असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे.